तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जगदीश्वर जगदुत्पत्ति च जगमुद्धारक जगत्पति जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांच्याधिकरण तेचे बंधो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। म्हणून विनवितो तुम्हा सेवा करावी गुरु चरणा भवसागरे दुःख यातना सोडविरे श्री गुरु अनंता। कलियुगी अन्य नसे साधन कलियुगी अन्य नसे साधन सुखाचे मूळ असे नाम। स्वामी दास म्हणे करा लव करी स्वामी दास म्हणे करा लव करी तुम्ही स्वामींचे भावे सेवेकरी म्हणून विनवितो तुम्हा सेवा करावी गुरुचरणा। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज मायबाप कलकुट गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात। अखिल कोट ब्रह्मांड नायकाची सेवा म्हणजे पराकोटीचं भाग्यपत्री असल्याशिवाय ते प्राप्त होत नाही। म्हणून विनवतो तुम्हा सेवा करावी गुरुचरण। अभंगाची सुरुवात प्रश्नार्थी चिन्हाने आरंभित होत असते। म्हणून विनवितो तुम्हा ही गोष्ट आपण असं म्हणताना म्हणविन तुम्हाला एखादी गोष्ट काही सांगायची असेल इतरांना तर आपण म्हणून हा शब्द त्या ठिकाणी जोडत असतो। पण म्हणून विनवतो तुम्हा काहीतरी तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव यावा लागतो। ती गोष्ट तुम्हाला अनुभवातून प्राप्त व्हावी लागते त्याच्यानंतर तुम्ही इतरांना म्हणू शकता। तुम्ही एखाद्या गावाला पोहोचलाच नाही एखाद्या मार्गाने गेलाच नाही तर तुम्ही इतरांना तो मार्ग सांगू शकत नाही। तुम्हाला जर तो मार्ग माहिती आहे तुम्हाला जर पत्ता माहिती आहे तर तुम्ही आवर्जून सांगणार तुम्ही इकडे नक्की या रस्त्याने जा तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचाल। त्याचं कारण तो तिथे जाऊन आलाय त्याला त्याचा अनुभव आलाय त्याला ती गोष्ट परिचित आहे म्हणून तो आम्हाला सांगत असतो। या कलीच्या युगामध्ये तुम्ही आम्ही सगळेच्या सगळ्या संसारामध्ये संसारातले अनुभव सांगतोय। जो संसार नाशिवंत
जो संसार कधी पूर्ण न होणार आहे त्याचे अनुभव सांगून फलप्राप्ती शून्य आहे. जी गोष्ट कोणालाही पूर्ण करता आली नाही, ज्या गोष्टीमध्ये प्रचंड दुःख आहे, यातना आहे, अखिल सकल संतांनी संसाराचं वर्णन करताना संसाराला काही ठिकाणी वृक्षाचं रूपानं उपमा दिली की ज्या वृक्षाचं संगोपन होतंय पण फलप्राप्ती काही नाहीये. काही अनुभवातून संत सांगतात की संसार दुःखामुळं नाही आता क्षणभर सुख, किंवा संसार यातना बहु कठीण नाही आता क्षणभर सुख, बहुशीन लोभी सोडवाता. हे अनंत काळापासून तुम्ही आम्ही अनेक कथा, प्रवचन, कीर्तन याच्यातून ऐकत आलो, तरीही तुम्हा आम्हाला संसार सुटला नाही. त्याचं कारण तुम्ही ते संसार सोडलाच नाही. तुम्ही संसार सोडायच्या वेळी त्या संसारात बुडाला. आम्हाला इंग्रजीला गुरुजी होते आणि गणिताला, आणि 2 विषय इंग्रजी आणि गणित म्हणलं की विद्यार्थ्यांसाठी प्रचंड अवघड. लहानपणापासून सगळं ऐकत आलेलं असतं, भीती असते. 5वीला गेले की इंग्रजी अवघड आहे, गणित अवघड आहे. ही भीती प्रचंड तुमच्या मनामध्ये एवढी काही बसलेली जाते की आपण बऱ्याचदा 35च्या वर काही गणितात कोणी पुढे जात नाही. एखादा अर्ध हुशार असतंय त्याला ते जमतंय, कारण त्याचा गायडन्स त्याला उत्तम मिळालेला असतो, आणि आपल्याला मात्र भीती असते. त्याच्यामुळं आपण 35ची जी पायरी 5वीला चढतो ती 10वी पर्यंत ती पायरी काही सोडत नाही. फार प्रगती झाली 36-37, आणि एकमेका सहाय्य करू ह्या सूत्राने 45, त्याच्या पुढं नाही. जशी इतरांची अवस्था होती तशी माझी अवस्था होती. मी काय तुमचं सांगतोय असं नाही, मी माझंच सांगतोय. लहानपणापासून ऐकायला मिळालं गणित फार अवघड आहे, फार अवघड आहे, फार अवघड आहे. त्याच्यामुळे गणिताचा अभ्यास करायचा नाही. का तर ते अवघड आहे म्हणून करायचा नाही. त्यांनी उघडलं पुस्तक की सगळे आकडे. आता काही आकडे लावण्यातले हुशार आहेत. शाळेत कधी त्यांना बोंबलायला कधी अभ्यास करता आला नाही गणिताचा, पण आत्ता मात्र एवढं गणित, त्या पानावर जागा नसते एवढे आकडे असतात, मागे पुढे पुढे मागे. आणि असा बरोबर आकडा गणिताचा लागतो. गडी एका क्षणात पास तर दुसऱ्या क्षणात नापास. गणिताला पहिल्याच सत्राला 10वीच्या सराव परीक्षा चाचणी क्रमांक 1 पवार 20 पैकीची चाचणी असायची. आता मला वाटतं 20 पैकीच असेल याला कदाचित. पहिल्या चाचणीला मला 20 पैकी 5 मार्क पडले आणि मी नापास झालो. दुसऱ्या चाचणीला सरांनी पेपर दिला आणि म्हटले, अरे आता तरी जरा गणिताचा अभ्यास करा, हुशार व्हा. मी मनावर घेतलं. दुसऱ्या चाचणीला 6 मार्क पडले, प्रगती झाली माझी. पुन्हा नापास. तिसऱ्या सरावाला तारीख 17/1 सर म्हटले, अरे चाचणीला जिंदगी तुला पास होता येईना, तू 17ला कवा पास व्हायचा. अरे पोऱ्या, गणित सुटत नाही त्याचं कारण तू सोडवत नाही. आलं का लक्षात? संसार हा असाच आहे गणितागत. संसार हा गणितासारखाच आहे. तो सोडवाय जाताय तुम्ही, पण तो सुटत नाही. तुम्ही जर मनावर घेतलं संसाराचं गणित सोडायचं तर ते सुटल.
तुम्ही म्हणालाच तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळा विषय दिसतोय की नाही महाराजा. आमचे गुरु महाराज सांगायचे, संसार करायचा असेल तो असा करावा, तेलाची आणि पाण्याची मैत्री होते, अशी घट्ट मैत्री होते की ती एकरूप सुद्धा होत नाही आणि विभक्त सुद्धा होत नाही. काय कळलं? संसाराचं महाराजा गणित असंच आहे, त्याला एकरूप सुद्धा होता येत नाही आणि वेगळंही व्हायचं नाही. आणि त्यातला मधला मार्ग म्हणजे परमार्थ गुरु महाराजांना अनन्य भावे शरण जायचं आणि त्यांची सेवा करायची, म्हणजे खऱ्या अर्थाने परमात्म्याचं पहिलं परमार्थाकडे जाण्याचं पहिलं पाऊल तुमचं आमचं पडतं. हा अनुभव आला म्हणून पहिल्या चरणात म्हणून विनवितो तुम्हा. काय विनंती महाराजा, तुम्ही आम्हाला एवढी विनंती का करता आणि कशासाठी करता? सेवा करावी गुरुचरणा. कारण महाराजा जगाच्या पाठीवर जर का सर्वात मोठं जर या कलियुगामध्ये कुठलं दैवत असेल तर गुरु महाराज आहे, गुरुदेव आहे. गुरुदेवाला प्रत्यक्ष परब्रह्माचं तत्व मानलं जातं. पण बऱ्याचदा तुमचा आमचा गोंधळ असा होतो की आपण गुरु महाराजांना देहरूपाने पाहतो. गुरु मुळात देहरूपाने पाहण्याची गोष्ट नाहीये. गुरु एक तत्व आहे, गुरु एक चैतन्य झरा आहे, गुरु एक चैतन्य लहर आहे, जी तुम्हाला दिल्यानंतर प्राप्त झाल्यानंतर त्या मार्गाने तुम्हाला प्रवास करायचा असतो. पण आता महाराजा अशी अवस्था आहे आमची, काही लोकांना गुरु अजून भेटलाच नाही, काही लोकांना तो मिळाला पण कळला नाही, काही लोकांना कळला पण समजला नाही, आणि काही लोकांना कळलाही नाही समजलाही नाही, असा एक वर्ग आहे. आणि ज्यांना गुरु कळला त्यांची अवस्था देव पाहण्यासे गेलो देव हो विचार. विश्वाची माऊली ज्ञानोबर आहे, तुम्हाला सांगते की ज्ञानदेव म्हणे, तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. गुरुच्या कृपेशिवाय महाराज तुमचा आमचा या जीवाचा उद्धार होणार नाही. या कलियुगामध्ये जर का तुम्हाला आम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे, गुरु कळला पाहिजे. आणि गुरु कळणं महाराजा इतकं सोपं आहे का? नाही. गुरु महाराजांना कळणं किंवा गुरु समजून घेणं अनेक लोकांना अजूनही कळलेलं नाहीये. काही लोक गुरूंच्या बाबतीमध्ये प्रत्येकाचं एक आगळं वेगळं मत असतं, प्रत्येकाचा आगळा वेगळा विचार असतो. पण त्यांनी दिलेलं जे तत्व आहे ते तत्व घेऊन कोणी चालत नाही. आणि त्याच्यामुळं आम्ही सत्संग करतो खरा, आम्ही गुरु महाराजांच्या दर्शनाला जातो खरे, पण त्यांनी दिलेल्या परीक्षामध्ये आपण उतराई होत नाही. आणि त्याच्यामुळे आपला खऱ्या अर्थाने जो अनुभव प्राप्त व्हायला पाहिजे, जो उद्धार व्हायला पाहिजे, तो उद्धार होत नाही. महाराजा बसलेल्या लोकांपैकी अनेक लोकांच्या मनामध्ये हा विचार आहे की उद्धार होणं म्हणजे नक्की काय होणं, कशाचा उद्धार करायचा आहे. आपल्या स्वतःचा उद्धार करणं म्हणजे नक्की काय करणं. उद्धार करणं म्हणजे, उद्धार होणं म्हणजे दुःख नाही सोनं नाही, तर सुख आणि दुःखात ज्याची अवस्था समांतर राहते त्याला उद्धार करून घेणं असं म्हणतात.
ज्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा राहत नाही, ज्याला कुठल्याही प्रकारचं आशा अपेक्षा कोणत्याही राहत नाही, तर प्रत्येक जीवामध्ये ज्याला भगवंत दिसतो म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचा उद्धार झाला. मंदिरात गेल्यानंतर फक्त देवाला पाहायचं आणि मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर मात्र प्रत्येक जीवाला, प्रत्येक जीवाची चेष्टा निंदा मस्करी करायची, याला गुरुकृपा म्हणता येणार नाही. गुरुकृपा प्राप्त होणं म्हणजे काही गाडी बंगला ऐश्वर्य सुख समाधान आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणं नव्हे, तर प्रत्येक क्षणोक्षणी आहे त्याच्यामध्ये ईश्वरी तत्व पाहणे म्हणजे खऱ्या अर्थाने गुरुकृपा होणे. आणि गुरूंना शरण गेल्याशिवाय हे कलियुग तुम्हाला तरुण जाता येणार नाही. आणि म्हणून जर हे कलियुग तरुण जायचं असेल तर गुरु महाराजांना शरण जाणं गरजेचं आहे. हे कलियुग प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांचं आहे, मी नेहमी सांगत असतो. आणि या कलियुगाचे मालक प्रभू दत्तात्रेयांना अनन्य भावे शरण जाणं फार आवश्यक आहे. संसारात करू नका असं म्हणणारा मी नाहीये. ज्ञानोबऱ्याने संसार न करता म्हणावं, अवघाची संसार सुखाचा करीन. तर संसार महाराजा कुठला आहे? त्या संसारातल्या प्रत्येकाला सुखी करण्याचं अभिवचन ज्ञानोबराया देतात. तेच अभिवचन भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देतात. तेच अभिवचन जगाच्या अक्कलकोटचे सद्गुरू स्वामी समर्थ महाराज तुम्हाला देतात. अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः योगासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तू फक्त मला अनन्य भावे शरणच यायचंय, बाकी सगळं योग आणि क्षेम मी स्वतः चालवणार आहे असं जगाचा मालक म्हणतात. पण मला सांगा, आपण खरं शरण चालतोय का? प्रार्थना करणं म्हणजे शरण जाणं का? नाही. विनंती करणं म्हणजे शरण जाणं का? नाही. अपराध झाला म्हणून याचना करणं म्हणजे शरण जाणं आहे का? नाही. आणि शरण जाण्यासाठी देहाची नाही, 5 तत्वाची गरज असते. पंचतत्वानी शरण जावं लागतं, तेव्हा खऱ्या अर्थाने तो योग आणि क्षेम चालवत असतो. सद्गुरूंची सेवा करत असताना महाराजा अक्कलकोट स्वामी महाराजांनी त्यांच्या चरित्र पर्व कालामध्ये आपण सगळ्या स्वामी परिवारातल्या भक्त मंडळींची अनेक चरित्र ऐकली. आणि तो एक भक्त शिरोमणी एक जगाच्या मालकाला इतका अनन्य भावे शरण गेला की त्या सगळ्यांचा उद्धार झाला, सगळ्यांचा उद्धार झाला. मग बाळप्पा महाराज असतील, चोलप्पा महाराज असतील, सुंदराई साहेब असतील, कानफाट्या असेल, भुजंग असतील, स्वामीसूत हरिभाऊ तावडेजी असतील. मी मगाशी सांगितलं, हरिभाऊंचं चरित्र जर वाचलं महाराजाच्या, तर 30व्या वर्षामध्ये स्वामींची त्यांना अनुभूती आणि भेट झाली वयाच्या 30व्या वर्षी. आणि वयाच्या 35व्या वर्षी 36 रनिंगला त्यांनी देह ठेवला. 36ला देह ठेवला ऐन तारुण्यात. किती वर्ष महाराजांची सेवा केली? 5 वर्ष. किती वर्ष केली? फक्त 5 वर्ष. आज हरिभाऊंच्या समाधीला 150 वर्ष झाली देहत्याग करून, पण आजही ती भक्ती अजरामर आहे. कशामुळं? गुरु कृपेमुळं. आणि मग बसलेल्या लोकांना माझा प्रश्न आहे, तुम्ही आम्ही किती वर्ष झालं स्वामींची सेवा करतोय? तुम्ही आम्ही किती वर्ष झाली स्वामींची सेवा करतोय? हरिभाऊंना अवघ्या काही काळातच महाराज जे भेटले, त्यांचा उद्धार झाला. जगाच्या मालकांनी सांगावं, दर्या किनारी किल्ला बांध, आमचा अखंड धर्माचा ध्वजा त्या ठिकाणी लावा.
आणि संसार लुटवून टाक, गुरुवाक्य प्रमाण मानून महाराजा सगळ्याचा त्याग केला. संतांच्या पायी हा माझा विश्वास, त्यांचा सद्गुरूंच्या चरणावर इतका प्रचंड विश्वास होता, प्रचंड विश्वास. आणि म्हणून फक्त आणि फक्त 5च वर्ष सेवा केली. पण महाराजा आजही त्यांचं नाव अजरामर आहे. आपलं नाव अजरामर नाही झालं तरी चालेल, पण या जन्मात तरी तुम्हाला स्वामी करावेत. या जन्मात तरी स्वामी महाराज तुम्हाला करावेत. आणि महाराज जर तुम्हाला स्वामी महाराज करायचे असतील तर काय करावं लागेल की म्हणून विनवितो तुम्हा सेवा करावी गुरुचरणा. गुरुचरणाची सेवा केल्याशिवाय, सद्गुरूंचं चरण अर्चन केल्याशिवाय तुम्हाला सद्गुरूंची देवाची प्राप्ती होणार नाही, किंबहुना सद्गुरू तुम्हाला कळणार नाही. भवसागरी दुःख यातना सोडवी रे श्री गुरु अनंता. भवसागर म्हणजे संसार सांगितला, त्याच्यामध्ये प्रचंड दुःख आहे, यातना आहे. तो सोडवायला सांगायचा आहे देवाला, गुरु महाराजांना. तो काय सांगायचंय त्याच्यामध्ये? संसारातलं दुःख नाही सांगायचं, तर संसारातल्या दुःख सांगत न बसता त्यातून मला बाजूला काढून तुला तुमच्या चरणाची जास्तीत जास्त सेवा करायला मिळावी असं सांगायचंय. भवसागरात इतकं दुःख महाराजा, प्रचंड दुःख आहे, प्रचंड. प्रत्येक जण आज मंदिरामध्ये, मठामध्ये, देवळामध्ये, केंद्रांमध्ये केवळ आपलं दुःख कमी करण्यासाठी जे लोक जातात ते लोक पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात, आम्ही एवढं देवाचं करतो, मग आमचं दुःख का कमी होत नाही? म्हणून मी वारंवार सांगतो, तुम्ही केलेली सेवा, सेवेचं आणि तुमच्या जीवनातल्या दुःखाचं तुम्ही गणित मांडून, हिशोब करून त्याचा हिसाब मागायला जगाच्या मार्गाकडे जाऊ नका. तुम्ही केलेच काही महाराजा, 11 माळा केल्या तर दिवसभर ज्याला भेटेल त्याला सांगतात 11 माळा झाल्या, आज 11 माळा केल्या. अरे जिथं तू केलं असं म्हटलं त्या ठिकाणी ते सगळं संपलं. ते पण कळणार कोणाला? सांगायचं कुणी? आज आमचं एवढं महत्वाचं काम आहे म्हणून सकाळी स्वामी चरित्र वाचायला बसलो, पण तरीही गुरुजी काम झालं नाही. आता स्वामी चरित्र तुझं काम होण्यासाठी जर वाचत असेल तर तू वाचल का? लक्षात येते का तुमच्या? तू जर तुझ्या कामासाठी स्वामी चरित्र वाचत असेल तर तू वाचणारच नाही. कधीतरी निस्वार्थ भक्ती करून पहा. स्वार्थी भक्ती केलेली भगवंताला पर्यंत आतापर्यंत नव्हे तर इथून पुढे सुद्धा कधीही देवाला आवडत नाही. जिथे निस्वार्थपणा आहे तिथे भगवंत प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष. सांगू, मी मगाशी एक दृष्टांत सांगितला माझ्या जीवनातला, परवा दिवशी घडलेली घटना सांगितली. काही लोकांचं तर म्हणणं अजूनही आहे की देव आहे का नाही, इथून सुरुवात आहे यांची. म्हणजे आता या लोकांना कसं उत्तर द्यावं हा मोठा प्रश्न असतो. पण या लोकांनी माझी प्रवचनात गाठ न घेता कुठ्यात गाठ घ्यावी, त्याला दरवाजा बंद करून अवघ्या 15 ते 20 मिनिटात देवाचं दर्शन घडवणार. आणि कुणाला बसलेल्यापैकी प्रत्यक्ष देव पाहायचा असेल तर त्यांनी तो अनुभव माझ्या बरोबर येऊन घ्यावा. कारण देव पाहायची गोष्ट नाही, अनुभवायची गोष्ट आहे. ही मी त्याला सिद्ध करून दाखवू शकतो. आणि तो बाहेर आल्यानंतर सगळ्यांना सांगणार मी देव पाहिला.
मी देव पाहिला, मला देव भेटला. हा आपलं चॅलेंज आहे. जाताना कुणालाही काय वाटलं तर भेटून जा मला. मी त्याला 15 नाही 5 मिनिटं फक्त. लगेच महाराजा काय करल ते आत आल्यानंतर सांगाल, ते लगेच सांगणार नाही. जगाच्या मालकाने बोलवा आणि अक्कलकोटास जावं, कारण तो बोलवल्याशिवाय आपण जात नसतो. ज्या दिवशी मी अक्कलकोटला एवढ्या 2-3 दिवसात जाईल असं म्हणणारा माणूस 6-6 महिने झाले ती घरीच येत अजून, ती काय अक्कलकोटला पोहोचले नाहीत. अशा अनेक लोकांचे अनुभव आहेत. गुरुजी आमचं चाललंय अक्कलकोटला जायचं. चाललंय, तू काय जाऊ नकोस. तुला काही महाराजांनी बोलवलं नाही, तू बिंदास राहा. पण ज्यावेळेस जगाचा मालक बोलवतात ना, त्यावेळेस कारण नाही, त्यावेळेस निमित्त नाही, आदेश असतो आणि निघतो माणूस. झालं. संसारातल्या दुःख प्रत्येकाला आणि प्रत्येक जण दुःखामध्ये बसलेला असतो गुंतून. मालकांचा आदेश आला आणि अचानक अक्कलकोटास निघालो. मी आणि आमच्यावर आमचा शंकर होता. पुढे जाऊन शर्वरी नदी घ्यायची होते, कारण शर्वरी नदी असल्याशिवाय तिथल्या रामाचं दर्शन होणार नाही. शर्वरी म्हणजे आमचे मानस कन्या, म्हणजे बापूजींची कन्या. मग आता शर्वरी आमच्या बरोबर आहे, भगवान शंकर आमच्या बरोबर आहे. पण हे सगळं कुणाबरोबर असतं? जिथं वेदांत आहे तिथं हे देव आहे. तसे नाहीत. मग वेदांत घेतला, वेदांत पुढच्या सीटवर बसला आणि गणपती गाडी चालवायला. माग शंकर आणि शर्वरी. शर्वरी नदीत आणि शंकर एकत्रच, चौघच निघालो महाराजा. आता देवाने बोलवलंय का नाही 100%, मग आनंदाने जायला पाहिजे, घरचा विचार सोडायला पाहिजे. पण संसार यातना बहुकठीण, आणि त्यांचं हे सगळं माझ्या डोक्यात सगळा विचार. पण जाताना एक नक्की ठरवलं होतं, तुका म्हणे घालो तयावरी भार, राहिलो निश्चिंत. त्यांच्यावर भार सोडला, माझी सर्व चिंता समर्था तुम्हासा निघालो आम्ही. मोरगाव सुपा पास केला आणि इनोवाचा टायर फुटला. दणकन. मागचा गाडीवाला सांगत आला, महाराज गाडी बाजूला घ्या, तुमचा गाडीचा टायर फुटलाय. तसं जाणवायला आम्हाला बाजूला आला. आता कोठे धाबे म्हण तुमचे चरण देखील या. स्वामी महाराजांना म्हणलं, संकट पडले भारी, धावा धावा स्वामी राया. एवढ्या सकाळी 8 वाजता कोण धावायचंय? मोरगाव सुपा परिसरात आपल्याला कोणी परिचयाचं फारसं नव्हतं. आणि गाडी चालवायला त्या दिवशी सारथी नव्हता नेला. मी स्वतः स्वारथ्य करत होतो, आणि ते वेदांताचं सारथ्य करत होतो. बरं, वेदांत म्हणजे वेदांतांच्याच गप्पा. आणि गणपती बाप्पा आमचा झाला मंगलमूर्ती मोरया. आम्हाला कळलं ना टायर कुठं असतो स्टिफनीचा. शंकर तर शर्वरी नदीत बुडाला. कुणाचाच कुणाला ताळमेळ लागाना. फक्त टायरकडे बघायचं, एक गाडीला प्रदक्षिणा मारायची. आता कसं करायचं, आता कसं करायचं? वेदांतने म्हणायचं, महाराज काळजी करू नका, गणपती बाप्पा मोरया. त्यांनी एक येडा मारायचा, माझ्या तोंडाकडं बघायचं. म्हणलं आता मिले सुर मेरा तुम्हारा. लावला फोन, धावले स्वामी महाराज. आणि महाराजांनी मिलिंदला पाठवलं. मिलिंद म्हणजे आता तो आनंद तुम्हाला प्राप्त करून देणार, तुम्हाला तो संकटातून दुःखातून मुक्त करणार आहे. फोन केला, 2 मिनिटात महाराज पोहोचतो म्हटला. अर्धा तास झालं त्याचा तपास नाही.
पण आहे त्या परिस्थितीत ती पोरगा आलं, त्यांनी सगळं ते आम्हाला त्यातून बाहेर काढलं आणि म्हटले आता मी जातो घरी. म्हणलं असे कसे जातो घरी? असा घरी जाऊन चालणार नाही, तू माझ्यावर अक्कलकोटला चल. यदा कदाचित त्यांची इच्छा होती म्हणून तुला इथं बोलवलं, तसं तुला बोलवायचं होतं, तुला न्यायचं जर होतं, मला जर तुला न्यायचं होतं तर मी तुला फोन केला असता, पण त्यांनी बोलवल्याशिवाय तुला इथून जाणं नाही. पोचलो महाराज अक्कलकोटला. नेहमीप्रमाणे अक्कलकोटला पोचल्यानंतर माझा नेहमीचा पहिला खंडोबा मंदिरापासून थेट समाधी मठामध्ये जाण्याचा पहिल्यापासूनच नव्हे तर 25 वर्षापासूनची आमची पायवाटती. पा समाधीची वाट. पण आज मात्र गाडीने काही वेगळं केलं आणि समाधी मठाकडे जाणारी गाडी मात्र वळाली वटवृक्ष मंदिराकडे. आणि शंकर मला स्वतः म्हणतो, बाबा मग तिकडे राहिला ना. नाही म्हटलं, आपल्याला आज वटवृक्ष मंदिरावर महाराजांनी बोलवलं, समाधीला वेळ यायचो, चला म्हणतो वरती. वटवृक्ष मंदिरामध्ये पोहोचलो आम्ही चौघ. दर्शनाला आत गेलो. सोमवार आणि मालकाने केलेलं भजन मुखामध्ये शिवशंकर भवामी शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरजापती भवामी शंकर, शिवशंकर शंभो. हे भजन हृदयाच्या अंतःकरणामध्ये अखंड चालत असतं महाराज. ते भजन करता करता आम्ही अत्यंत सावकाश मंदिराच्या जवळ पोहोचलो, मंदिरामध्ये पोहोचलो. नेहमीप्रमाणे अक्कलकोटला आता गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली. आत मंदिरामध्ये पोहोचलो आणि भगवान शंकराच्या स्वरूपामध्ये जगाच्या नायकाचं दर्शन झालं. इतकं महाराज समाधान वाटलं, इतकं समाधान वाटलं. पण मन समाधानी होतं तितकंच ते उदासीन सुद्धा होतं. त्याचं कारण सांगतो. कारण आम्ही मालकांना पाहिलं, तिथं गेलो, मालकांच्या मालकांचं दर्शन झालं. कुठंतरी दर्शन झालं. या सगळ्यांना दर्शन झाल्यानंतर आता बाहेर पडायचं. एक छोटा एवढासा मुलगा होता आमच्या ह्या वेदांचा, आणि आजी आजोबा वयस्कर, त्या दोघांनी त्या मागे येऊनच त्या याच्यावर दर्शन करून हात जोडून नमस्कार करत होते आणि विनंती करत होते की अरे माझ्या मुलाला दर्शन, माझ्या नातवाला दर्शन, स्वामी दाखवा, स्वामी पाहिजेत त्याला. पण मी अक्कलकोटच्या मंदिरामध्ये पाहिलं महाराजा, ज्याने त्यांनी काय केलं, पटपट दर्शन करून पुढे निघायचे. ते वयस्कर आजी आजोबा मात्र हात जोडून सगळ्यांना म्हणायचे की माझ्या नातवाला स्वामी दाखवा. आणि आजीने मला म्हटले माझ्या नातवाला, अगं म्हणलं थांब ग. त्या लहान लेकराला उचललं आणि स्वामी महाराजांना त्याचं दर्शन व्हावं म्हणून बराच वेळ घेऊन उभा राहिलो. ते पोरगं खुश झालं, त्याला दर्शन झालं. मी त्याला खाली ठेवला, निघणार बाहेर मंदिराच्या. त्या उढ्यात महाराजची एक पोरग म्हटलं इकडे या. त्या वटवृक्ष मंदिरामध्ये मी म्हटलं का हो? नाही म्हटलं तुम्ही मागचं दर्शन कधी घेतलंय का, मागे दर्शन घेतलंय का? त्या प्रदक्षिणा मार्ग बंद येणार का? नेहमीप्रमाणे पूर्वी नेहमी व्हायचं, प्रदक्षिणा व्हायच्या, महाराजांची गाठीभेटी व्हायच्या, तासन तास जगाच्या मालकाबरोबर गप्पा मारायच्या. त्या वटवृक्षाला आलिंगन द्यायचं, त्याच्या खाली बसायचं, रडायचं, धायमाय करून त्या वटवृक्षावर बोलायचं, त्याला विचारायचं सांगणारे माझे स्वामी महाराज कसे होते. स्वामी महाराजांनी या तुझ्या वटवृक्षाखाली बसून अनंत लीला केल्या रे. तू मला प्रत्येक टायमिंगला आल्यानंतर एक तरी लीला सांगत असतो, आज एक लीला सांग ना. आज मात्र आमचा तो वटवृक्ष सगळ्या बाजूने बंदिष्ट झाला. आता मात्र त्याला लिंगन देता येत नाही. आता मात्र त्याला लिंगन देता येत नाही. मी मागे पूर्वी एकदा वटवृक्षाच्या बाबतीमधला एक दृष्टांत तुम्हाला सांगून गेलो. लहान होतो मी महाराजा, अक्कलकोटला गेलो
आणि त्या वटवृक्षाला ज्यावेळेस सगळे आलिंगन देत होते त्यावेळेस मीही आलिंगन द्यायला गेलो. त्यावेळेस बरोबर स्वामी महाराजांच्या पुढं वटवृक्षाचे असे फांदी की ती महाराजांच्या हातासारखी आहे, बरोबर महाराजांचे 5 बोट आहेत आणि असा हात आहे अगदी. आणि मला असं वाटायचं उंची लहान की त्या महाराजांच्या हाताला हात लावावा. तो वटवृक्षाचा हात नव्हे तर जगाच्या मार्गाचा प्रत्यक्ष हात आहे, म्हणून अगदी उड्या मारायचा हवे. पण महाराज ते हाताला कधी हात लागत नव्हता. कसं कसं महाराजांना त्या वटवृक्षाला आलिंगन घालायचं आणि धायमान करून रडायचो आणि महाराजांना प्रार्थना केली की आज तरी मात्र महाराज तुमचा स्पर्श होऊ द्या. आणि ते वडाचा वटवृक्षाचा जो हात आहे तो तसाच लांबला आणि डोक्यावर चिकटला. जगाच्या मालकाने याच्यापेक्षा मोठी कुठली कृपा करावी. आणि वर बघतोय काय डोक्याला टोचतंय, काय डोक्यावर ठेवलंय, काय डोक्यावर वजन आहे, वर बघतोय तर पुन्हा हात वर गेला. तुम्ही देव अनुभवायचा आहे, देवाला अंगीकृत करायचं आहे, त्याची अनुभूती घ्यायची. ती अनुभूती येऊन गेली. आता मात्र काल परवा आता निघायचंय, मंदिराच्या बाहेर निघालं. त्या मुलाने म्हणलं मार्गदर्शन. मी म्हटलं ठीक आहे. आता त्याने एवढा आग्रह केलाय. तो म्हणला बाकीच्यांना सगळे तुम्ही बाकीच तिथेच थांबा, एकटेच या गुरुजी तुम्ही. आमचा वेदांत नाराचा शरवरी नदी रडायला लागली. शंकर बाबाला सुधरण आमच्या हे तिघच्या तिघ बाहेर काढले ते आणि मला म्हणले एकटे चला तुम्ही. मला त्याने ते थोडस या बाजूला रॅक बाजूला काढला. मला म्हणे मंदिराच्या मागाचा. मंदिराच्या मागे गेलो. महाराजाच्या घरच्या मालकाच्या बऱ्याच वर्षांनी पाठीमागे गेलो. आमचा पूर्वीचा एक नियम असायचा, दर्शनाला गेल्यानंतर प्रदक्षिण मार्गावर गेलं की महाराजांना मागच्या बाजूच्या भिंतीला कडाडून मिठी मारायची. कडाडून मिठी मारायची. कशी मारायची तुम्हाला सांगतो. लहानपणी जे आजही बाबा असे जरा एकटे बसलेले असतात ना, तर काही काही मुलांना कपकने असं चोर पावलाने येतात आणि धक्कने बाबाला मागून मिठी मारतात. ती मिठी मारायची. आणि महाराजा तशी मिठी मारली आणि नेहमीप्रमाणे मिठी मारल्यानंतर माझा कान त्या भिंतीला लागला आणि भिंतीतून आवाज येऊ लागला. मी म्हणलं एवढे जोरात हृदयाचे ठोके कसे काय पडते. म्हणून मी माझ्या हृदयाला हात लावला तर माझ्या हृदयाचे ठोके नव्हते ते. आणि जर आपल्या हृदयाच्या ठोके जर एवढे जोरात पडायचे असतील तर त्याला 2 कारणं लागतात. एक तर तुम्हाला प्रचंड धावत यावं लागतं, तेव्हा तुमच्या हृदयाचे स्पीड वाढलं जातं. किंवा तुम्ही प्रचंड घाबरला पाहिजे, तेव्हा तुमच्या हृदयाचे स्पंदन, हृदयाचे ठोके वाढले जातात. या दोन्ही गोष्टी माझ्या बाबतीत घडल्याच नव्हत्या. कारण मंदिरात येताना माणूस कधीच धावत येत नव्हता. 2 ज्या जगाच्या मालकाने सगळ्यांना सांगितलं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तिथे घाबरायचं कारणच काय होतं. भीतीच नव्हती महाराजा. मग आवाज कुठला येतोय, आवाज कुणाचा येतोय, एवढ्या हृदयाचा जोरात धगधग आवाज येतोय. आणि पुन्हा जगाच्या मालकाने दाखवून द्यावं हम गया नाही, जिंदा हो. मला असं वाटलं की यदा कदाचित हा सगळा माझा भास आहे का. म्हणून मी दुसरा कान लावायला गेलो तर दुसऱ्या कानाला आवाज येत नव्हता. पण पहिल्या कानात जो आवाज होता तो आवाज अखंड चालू होता, अखंड चालू होता. मी अगदी गुंजून गेलो, खाली बसलो पटकन आणि जगाच्या मालकाच्या ध्यानाला लागलो. इतक्या ध्यानमग्न झालो. 10-15 मिनिटं महाराज, 5-7 मिनिटं मी तिथंच होतो. नंतर ते पोरगा आत आलं आणि त्या पोराच्या मुखातला पहिला शब्द होता, झालं ना दर्शन. आता मी पुढून मंदिरात दर्शन केले हे त्यांनी पाहिलंय. तर त्यांनी प्रश्न विचारलेला होता. त्याच्या मुखातून बोलणारा माझे मालक होते, झालं ना दर्शन. आणि मी
क्षणभर हो म्हणालो आणि स्तब्ध राहिलो. त्याने माझा हात पटकन ओढला आणि माझ्या हातात डायरेक्ट धागाच बांधला. मी अजूनपर्यंत अगदी प्रामाणिकपणे सांगतो, अजून अक्कलकोटला गेले धागा हातात बांधला असा कधी दिवस नाही. कारण आमचा धागा हृदयाच्या अंतःकरणेपासून लागलेले. हे धागे दोरे कधीचे जुने, हे काही ह्या धागे दोऱ्यात मधले नाहीये. हे धागे दोरे आमचे फार अनंत जन्मजन्मीचे धागे दोरे, जन्मजन्मीचे. पण त्याने बांधल्यानंतर मला असं वाटलं हा धाग्याची मला नाही, त्यांना गरज आहे. कुणाला? हा. म्हणून म्हटलं मला अजून एक धागा आणलाय ना. तो डायरेक्ट म्हणला आणलाय ना आणि माझ्या हातात दिला. आणि आम्ही दोघं बाहेर पडलो. बाहेर मंदिरापाशी बसल्यानंतर झालेल्या काही गोष्टी मी लगेच मी वेदांतला आणि शंकरला या सगळ्यांना सांगितलं. तिथून बाहेर आलो पण तरी माझ्या कानात तो आवाज जात नव्हता. माझ्या कानात असं वाटायला की मला एका बाजूने फक्त ऐकायला येते, दुसऱ्या बाजूने ऐकायलाच येत नव्हतं. एका कानामध्ये फक्त आणि फक्त तो हृदयाचे ठोके जसे पडतात तसा तोच आवाज अखंड अविरहितपणे चालू होता. मला काही बोललेलं कळत नव्हतं. ऐकायला फक्त एकाच कानाने येत होतं, एका कानाने मला ऐकायलाच येत नव्हतं. काय होतंय मला असं वाटलं की मी त्याचा भैरा झालो की काय. म्हणून थोडस पाणी कानात टाकून बघावं म्हटलं. कान दाबून बघितला तरी आवाज तोच चालू आहे. पण इतरांना काही, पोरांना काही सांगावं तर पोरं म्हणतील काहीतरी झालंय महाराजांना, म्हणून काहीच कोणाला म्हणायचं नाही. निघालो आम्ही. वटवृक्ष मंदिर सोडलं आणि आता समाधी मठाकडे निघालो आम्ही. समाधी मठ म्हणजे खरं तर आमच्या हृदयाचा प्राण त्या ठिकाणी आहे. गुरु हा प्राण विसावा माझा. चालताना सुद्धा महाराजांचं अखंड नामस्मरण करतोय खरं, पण कानामध्ये एकाच आवाज आहे आणि तो म्हणते फक्त त्या हृदयाचा. नेहमीप्रमाणे दर्शनाची एक सवय लागून गेली. महाद्वारातून आम्ही कधीच आत येत नाही. आम्ही मंदिराच्या मागून येतो. औदुंबराला प्रदक्षिणा घालायची आणि जगाच्या मालकाने जे दत्त महाराजांच्या पादुका स्थापन केल्या तिथं पहिलं नतमस्तक व्हायचं. स्वामी दत्तांचा अवतार तया माझा नमस्कार. जसं महाराजा त्या ठिकाणी दत्त महाराजांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि या कानामधून जे हृदयाच्या ठोक्यांचा आवाज चालू होता तो त्या ठिकाणी बंद झाला. प्रश्न असा आहे, जर वटवृक्ष मंदिरापासून सुरू झालेला हा आवाज जर बंदच व्हायचा होता तर तिथंच का नाही झाला? वाटेत येताना का नाही बंद झाला? प्रवासात का नाही बंद झाला? आणि केवळ दत्त महाराजांच्या चरणांना नतमस्तक झाल्यानंतरच तो आवाज बंद करावा? विचार नव्हता डोक्यात. हे प्रश्न घरी आले पडलेले सगळे. हे प्रश्न तिथले नाही. समाधी मठामध्ये गेलो, नेहमीप्रमाणे दर्शन केलो. पण ह्या वर्षी ह्या वेळेस मात्र समाधी मठामधलं एरवी आमची दर्शनाला गेल्यानंतरची वेळ किमान 5 तास. नेहमी अक्कलकोटच्या समाधी मठात किती वेळ असतो आम्ही? 5 तास. या वारीला मात्र फक्त 5 मिनिटं आम्ही तिथे होतो. फार फार तर 10 मिनिटं असतील. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघून आलो. भगवंताचं नामस्मरण महाराजा इतकं पावन पवित्र की या कलियुगामध्ये कितीही साधन करा त्याला प्राप्त करण्यासाठी, जप करा, तप करा, हवन करा, अनेक नाना प्रकारचे अनुष्ठान आहेत. पण या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ जर कुठलं साधन सोपं असं त्यांना प्राप्त करायचं तर ते केवळ आणि केवळ नाम आहे. ते नामानेच भेटतात, नामस्मरणानेच भेटतात. आणि ते नामस्मरण करीत आम्ही महाराजा पोहोचलो. काही गोष्टी सांगायच्या असतात, काही गोष्टी सांगायच्या नसतात, काही गोष्टी सांगून पाहायच्या असतात, तर काही गोष्टी ऐकून विसरायच्या असतात.
तुम्हाला त्याचा मेळ लागायचा नाही. त्याच्यामुळे तुम्ही लई जास्त ताण करू नका. आणि बरीचशे लोक लई ताण करत बी नाही, त्यांच्या डोक्यात एवढंच असते 9:30 वाजले, पाहेपा प्रसादाची वाट. सुखाचं मूळ महाराजा फक्त आणि फक्त नामस्मरण आहे. आणि हे नाम घेण्यासाठी महाराजा म्हणून विनवितो तुम्हा सेवा करावी गुरुचरणा. या गुरु महाराजांच्या चरणाची सेवा करणं. आणि ज्यांनी ज्यांनी सद्गुरूंच्या चरणाची सेवा करून आपलं पंचप्राण गुरुग्रही कंठावे जीवन गुरुकृणी साधावे ज्ञान. पंचप्राण गुरुसी शरण. गुरुला शरण देहाने नाही जायचं, पंचप्राणाने जायचं. पंच प्राणाने जायचं. मग काय होईल? मोक्ष माझा जिथे गुरुचरण. जगाच्या मालकाचं अलौकिक अशी कृपा सदोदित जे जे रूप स्वामींच्या सानिध्यात आली त्या काळात, या काळात आणि भविष्यात त्या लोकांचा उद्धार झालेला आहे. महत् पराकोटीचं भाग्य तुमचा उंच असो की महाराजांचा पूर्ण अखिल विश्वामध्ये अखंड विश्वामध्ये भ्रमण असतंय महाराजांचं. त्या काळात सुद्धा महाराज फक्त अक्कलकोट मध्येच राहिले असे काही नाही. महाराजांनी अक्कलकोट, पंचक्रोशी किंबहुना संपूर्ण विश्वामध्ये फिरले. अनेक लोक जसे जसे महाराजांच्या सेवेमध्ये आले त्या लोकांना महाराज भेटले. पुण्यामध्ये ज्यावेळेस अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आले होते त्यावेळेस ज्यांच्या घरामध्ये महाराजांचा अखंड निवास झाला, महाराज त्या ठिकाणी राहिले, ते म्हणजे नाईक परिवार. त्यांचा पोथीमध्ये सुद्धा उल्लेख आहे. पुण्यामध्ये महाराज त्यांच्या घरी राहावं, जगाच्या मालकाने प्रवेश करावा, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, काहीच कमी नाही. पण त्यावेळेस एक वेळची भ्रांती असणारे कुटुंब आपलं नाईक स्वामी महाराजांच्या चरणाशी लीन झाले. महाराजांना आणलेलं भावी शरण गेले आणि सावकारकी महाराज त्यांच्या ताब्यात आले. 3 पिढ्यांपर्यंत महाराजा प्रचंड मोठी सावकारी झाली आणि जगाच्या मालकाने त्यांच्याकडून सेवा करून घेतली. आणि महाराजांनी त्यांना पाषाणाच्या पादुका महाराजांनी त्यांच्या घरामध्ये उमटून दिल्या. ह्या पाषाणाच्या पादुका आणि वटवृक्ष मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण दर्शन जातो तिथे एक शिवलिंग आहे. त्या शिवलिंगावर पोशाख केला जातो. त्याच्या समोर पूर्वी चांदीची पेटी होती, आता सोन्याची पेटी. त्या सोन्याच्या पेटीमध्ये त्या पादुका पाषाणाच्या अगदी तशाच पद्धतीच्या पादुका त्या नाईक परिवारांना जगाच्या मालकाने दिलं. त्या नाईक परिवारातला आज सहकुटुंब सहपरिवार हे सगळेच्या सगळे स्वामी मठामध्ये आलेले आहेत. त्यात आमच्या माताजी नाईक मावशी यांचं माताजींचं आगमन, त्यांच्या कुटुंबाचं आगमन झाले. पराकोटीचे भाग्यवान हे सगळे लोक आहेत की ज्यांच्या घरामध्ये स्वामी महाराज येऊन राहिले, प्रसाद रूपी पादुका यांना दिल्या. एवढंच नाही तर शंकर महाराज त्यांच्याकडे जाऊन राहायचे वाड्यामध्ये. साईबाबांचं आगमन, या 3ही संतांचं आगमन त्या ठिकाणी झालंय. अशा या नाईक परिवारांची पराकोटीची भक्ती केवळ सद्गुरू भेटल्यामुळे झाली आणि म्हणून सद्गुरूंना शरण जाणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या सकल स्वामी परिवारातर्फे आणि या स्वामी गुरुपादुका मठाच्या संपूर्ण परिवारातर्फे या नाईक परिवारांच्या भक्तीला आमचा सगळ्यांचा एक साष्टांग कोटी कोटी प्रणिपात. जगाच्या मालकाने जशी तुमच्यावर अखंड कृपा केली, आईसाहेबांनी तर महाराजांच्या चरणावर त्यांचं जीवन संपूर्ण समर्पित केलं. आज संतपण महात्म्य आणि योगी जपी तपी ध्यानी हे एक अवलिया असतात. काही लोकांनी सुरुवातीला माताजींना पाहिल्यानंतर, काही मी पाहत होतो,
काही महिलांना असं वाटायचं कोण आहे, काय आहे, ह्या अशा का करतात. एक लक्षात घ्या महाराजा, ब्रह्मानंदी रस एकदा घेतला ना तर त्यांना या जगाची पर्वा राहत नाही. ब्रह्मानंदी वेडे असतात, त्या लहरीमध्ये असतात, त्यांचा देहरूपी संचार या मृत्यूलोकामध्ये असतो, परंतु आत्म्याने पावन पवित्र संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतात, देवांबरोबर भ्रमण करतात, भगवंताबरोबर संवाद साधतात, अनेक साधू संत दैवतांबरोबर संवाद साधतात आणि त्यांच्या लहरीमध्ये ते धुंद असतात. काही लोकांना असं वाटतं की कोण आहे हे, अरे अवलिया संत, अवलिया साधू, तुम्ही आम्ही त्यांना वेडे म्हणतो ना. महाराज हे वेडे नाहीत, आपण वेडे की त्यांना ओळखू शकत नाही. आपण वेडे की त्यांना ओळखू शकलं नाही. आणि मी म्हणतो, जर महाराजांचा वेळ जर का लागून जर का आम्हाला लोक वेडे म्हणत असतील तर आम्ही निश्चिंत वेडे आहोत, कारण आम्ही जगाच्या मालकाचे दास आहोत. म्हणून पावन पवित्र चरण कमल यांच्या वाड्यामध्ये अशा नाईक परिवारांचं आगमन आपल्या या मठामध्ये सहकुटुंब सहपरिवार झालंय. माताजींचा जो प्रवास आहे तो संपूर्ण प्रवास केवळ आणि केवळ सद्गुरु चरणावर समर्पित आहे. मगाशी पहिल्यांदा त्या आल्या, साधू ओळखायला 6 दुहून टाकावं लागतं तेव्हा तो दिसतो, तसा दिसत नाही. महाराजा जगाच्या मालकासमोर आमच्याकडे या महिन्यात 2 घटना घडल्या. 2 घटना घडल्या. ते मागच्या गुरुवारी सांगितलं एक योगी महाराजांचं, आणि माताजींनी महाराजा मगाशी आत मंदिरामध्ये बसल्या. सुरुवातीला आमचे जी काही पोरं होती त्या पोरांना वाटलं आता काय नाही, कोण आहे, काय करतात, काय नाही, पोरांना काही त्याचं ज्ञान नाही. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, साधू ओळखायला 6 धुवून टाकायला काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, लोभ हे सगळं ज्याच्याकडे नाही त्याला साधू कळला. आणि साधू कळायला साधूच कलियुग आहे. या कलियुगामध्ये साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलियुग आहे. या कलियुगात फक्त साधूच थोर आहे, बाकी सगळे चोर आहेत. काय तुमचं मत आहे ह्या गोष्टीवर? ऐका नाही, साधूच थोर आहे. महाराजा बसल्या आणि जगाच्या मालकाबरोबर गप्पा मारायला बसल्या. काही लहरी असतात, काही स्पंदन असतात, आणि ते स्पंदन, त्या लहरी, त्या स्पर्श झाल्या आणि या ब्रह्मांडाच्या संपूर्ण भ्रमंती करायला निघाल्या. देह इथं ठेवून तुम्ही इथं बसून घरी तुमचं मन इथं बसून पप्याची आई जेवली असेल का, पप्या झोपला असेल का, महाराज आज लवकर सोडतात का, जेव्हा काही नवीन आयटम आहे का, रोज सांबर रोज भात, आज जिलेबी का शिरा आहे, आज चप्पल नवीन आणली कुणी घालून नाही गेलं म्हणजे जमलं. काय तुमचा सत्संग मोठा पावन पवित्र आहे. वा, साधूचं तसं नसतंय, महाराजा महात्म्याचं तसं नसतंय. ते जन्माला येताना फकीर म्हणून जन्माला येतात. आपलं नाहीच काही तर काळजी करायची काय. ज्यांनी आपलं म्हणलं त्याला काळजी, ज्याला आपलंच नाही त्याला काळजी काय. तुम्हाला काळजी आहे कारण तुम्ही अजूनही संसारातच आहे. म्हणलं काळजी. मी एवढं वाक्य लाल बोर्डात ठेवले घेऊन की वाचकेत का नाही लोक, मला त्याची शंका आहे. आणि ज्यांनी वाचलं ना ते वाचले, ज्यांनी वाचलं नाही ते बुडाले.
2 वाक्य महाराजांच्या या मठातले प्राण संजीवनी. एक आले आले हे वाक्य, तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमचे चिंता करते. विषय सोडून द्यायचा. तरी माणसं पाया पडले की यंदा तरी बुद्धीचं लग्न झालं पाहिजे स्वामी महाराज. पप्याला यंदा अपेक्षा प्रकारे जास्त मार्क पडले. मला काही कळणार. पप्याचा बाप म्हणतोय त्याला कॉमर्स घे, माझं असं म्हणणं आहे त्यांनी सायन्स घ्यावं. पप्याचं अजून काही निश्चित ठरलं नाही. स्वामी तुम्हीच सांगा मी काय करू. तू काहीच करू नको. कशासाठी महाराज एवढं वाक्य प्रचंड सुंदर, केवढं वाचावं, नतमस्तक व्हावं, प्रदक्षिणा करावी आणि जाताना एक वाक्य वाचावं, निश्चिंत जा घेऊन पोच मी तुझ्या पाठीशी. विषय क्लोज आहे ना, पण तरीही माणसं सुधरत. शाबास, तुम्ही खरंच सुधरूच नका. माझी तर इच्छा आहे माझ्यापासून तुम्ही सुधरूच नाही. कारण प्रश्न असा आहे, तुम्ही सुधारला तुम्ही सांगायचं कोणाला. सगळेच महाराज झाले, सगळेच महाराज. लय अवघड काम आहे मग ते. त्याच्यामुळे तुम्ही आपलं तसंच राहा. तुम्हाला किती मला चांगलं माहिती, मी सांगून सांगून जरी कंटाळलो आणि ओरडलो तुकोबारायाच्या भाषेत, तुका म्हणे सांगता सांगता मेलो आता, हंकोरणी सांगे तुका, ओरडून सांगते नाही कळत त्याला. आता तुकोबारायाचं ऐकलं नाही तर माझं कवा ऐकायचे. त्याच्यामुळे मी बी काही ताण घेत नाही असा तुमचा गोड गैरसमज. मी या हृदयात प्राण आहे तोपर्यंत तुम्हाला सुधरल्याशिवाय राहणार नाही. सुधरायचे ते सुधरा असं म्हणून चालणार नाही. तुम्ही किती बिघडल्या गाड्या तरी त्या गाडीचा पक्का फिटर असल्यानंतर प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणारच. आणि मला तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम लक्षात आहेत. कुठल्या गाडीत कुठला फॉल्ट झालाय ही गाडी बघितली कीच कळतं ह्याचा प्रॉब्लेम काय आहे. कुणाचा वायपर गेला ते तोंड असं केलं, कुणाची बॅटरी लुजली, कुणाची गाडी चार्जिंग नाही, काय काय टायर पंक्चर आहे. सगळे नीट करणार मी, काही काळजी करू नका. आणि आपलं गॅरेजचं नाव आहे स्वामी समर्थ गुरुपादुका मठ. गॅरेजचा मालक आहे, त्या मालकाचं ओनरचं नाव आहे श्री स्वामी समर्थ महाराज. आणि त्या ओनरमध्ये त्या गॅरेजमध्ये एक कामगार आहे, त्याच्याकडे नामस्मरण नावाचा पाना आहे. किती बी नट दिला असो त्याला आवडणारच आवडत. कशा करता सांगतोय, महात्म्यांना ओळखणं साधनं ओळखणं इतकं सोपं नाही. याच्यासाठी बोलत होतो. या महात्मा पावन पवित्र नाही कुटुंबियाच्या पुन्हा पुन्हा मानावे तेवढे आभार कमी आहेत. आणि त्यांच्या वास्तूमध्ये जे स्वामी महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांचं दर्शन लवकरात लवकर मालकाने आम्हाला पाठवावं, त्यांच्या दर्शनाला जावं. आणि माझा एक नाईक परिवारांना माझ्या अगदी चरणावर तुमच्या सगळ्यांच्या विनंती आहे. मी एक तर चोर माणूस आहे, चोर. अगाये सद्गुरु महा चोरटे, तेने माया पळविली बहुदुरी, ना कळे ब्रह्म आकळे, एका श्री गुरु. मला महाराजांचे पाय जर मिळाले तर मी त्याला मिठी मारतो. एवढंच नाही, तुम्ही एक तर मला बोलवूच नका. जर बोलावलं तर मी ते महाराजांच्या पादुका दोन्ही कारण तुम्हाला सांगतो, महाराजा जगाच्या मालकाचे पाय मिळवण्यासाठी हा जन्म आहे. आणि धन्य आम्ही जन्म आलो आम्ही त्यांच्या चरणावर रमणारी माणसं. ते चरण जर आम्हाला पाहायला मिळत आणि त्या चरणावर प्राण त्यागणारी माणसं.
एवढं जगाच्या मालकाच्या चरणात प्रेम करणारी माणसं. आणि हे प्रेम तुमच्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये जर निर्माण करायचं असेल तर काय करा, तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करतील. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. अच्छा.